ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विरोधकांना डिवचणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार केली होती। अहवालात सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं। सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर भाजप नेते नितेश राणेंनी टीका केली आहे। ही लोक बांगलादेशी तर नाहीत ना, त्यांची कागदपत्र तपासली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी केली। दरम्यान यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंना नेपाळी म्हटलंय। उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी असलेले सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला। तर सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं। ठाणे महापालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून सहर या निवडणूक जिंकल्या। दरम्यान आता त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा अहवाल दिल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय। जो इलेक्शन की बात करते हैं, इलेक्शन होगा नहीं होगा, तो मैं आपको बता दूं, सन 1949 में महाराष्ट्र शासन थाने महानगर पालिका में एक GR है, जो यहाँ थाना में अगर कोई डिस्क्वालीफाई होता है, कुछ भी होता है, वो इलेक्शन सेकंड होता है। और मुंबई महानगर पालिका 1888 में एक GR है, वहां पे सेकंड नंबर अगर ऑटोमेटिक उसको पद मिलता है, तो इसलिए यहाँ पे चुनाव होगा। कैसा गायब किया हे म्हणण्याची संधी भेटेल आम्हाला। कैसा हराया को अभी कैसा गायब किया, शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पूरे भाग को हम हरा कर देंगे, म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधीतरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे। हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेशी आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे। आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या। असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको। ती बांगलादेशी आहे, मी बांगलादेशी आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे, लेबनानी आहे, इराणी आहे, इराकी आहे, काय काय आहे, आम्ही सगळं आहे, तू नेपाली आहे, हे याचा ठीक आहे ना, हे सो बरोबर।